शहराचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय फारुकजी शहा यांना वाढदिवसानिमित्त लोकक्रांती सेनेकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक लोकक्रांती सेना व सर्व पदाधिकारी व क्रांती सैनिक। बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना स्थान होते, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असे संवैधानिक मूल्यांची अंमलबजावणी शिवरायांनी आधीच केली होती। छत्रपती शिवराय केवळ डोक्यावर घेण्यासाठी नसून त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे। या महामानवाचे विचार भावी पिढीला अभिप्रेत असून तरुणांची डोकी भडकवू नये। समाजात ऐक्य असले पाहिजे। ज्या देशात ऐक्य असेल तर देशाची प्रगती होते असे विचार राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित गॅदरिंग प्रसंगी साक्री तालुका न्यायमूर्ती श्री अडायके यांनी व्यक्त केले। दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळनेर येथील राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना धुळे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित, न्यायमूर्ती साक्री श्री अडाळके, उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संभाजी शिवाजी आहिराव, उपाध्यक्ष श्यामशेठ बेनीराम कोठावदे, संस्थेचे सचिव राणा पाटील, संचालक जगदीश ओझरकर आदी राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष संभाजी अहिराव हे होते। मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांची आरती करून शिवरायांच्या नामघोषात उद्घाटन करण्यात आले। शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। प्रभू रामचंद्रांचा जिवंत देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा अशी विविध कार्यक्रम पाहून पालक मंत्रमुग्ध झाले होते। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल अहिरे यांनी केले। आभार गायत्री खैरनार यांनी मानले। ज्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेतलेला असे आमचे मित्र संभाजी अहिराव सर, कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे कर्तव्यदक्ष प्रामाणिक उपविभागीय पोलीस अधिकारी आमचे मित्र सन्माननीय साजन सोनवणे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व गणमान्य व्यक्तिमत्व यांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी अनेक सर्व बोलले। मी न्यायाधीश आहे, न्यायाधीशाने बोलायचं नसतं, न्यायाधीशाने फक्त ऐकायचं असतं। आणि परंतु या ठिकाणी आज मला बोलण्याची जबाबदारी दिली आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूप बघता विदिन 4 कॉर्नर मी बोललं गेलं पाहिजे हे माझ्याकडून अपेक्षित आहे। तुमचा जन्म जे 17व्या शतकात झाला, ते 17वं शतक म्हणजे आजचा दिवस नाही। त्या काळामध्ये वर्ण व्यवस्थेने जोर धरलेला होता आणि दलित, पददलित या लोकांना माणसासारखं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। अतिशय पशुतुल्य जीवन ते जगत होते। आणि याच काळामध्ये आईसाहेब जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला, शहाजी राजे आणि हिंदवी स्वराज्य संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी आपल्या तेजस्वी पुत्राकडनं केली। या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीतील 12 बर्दर जे सवंगडी घेतले आणि रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, वयाच्या अगदी नाजूक वयामध्ये, की ज्या वयामध्ये मुलांना कळत सुद्धा नाही। आणि महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं, समता होती, बंधुता होती, न्याय होती। ही जी संवैधानिक मूल्य आहे, ही संवैधानिक मूल्य आपल्या संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली। परंतु ही संवैधानिक मूल्य छत्रपती शिवरायांनी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून प्रस्थापित केली, स्थापित केली, त्याची अंमलबजावणी केली होती।
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा प्रश्न विचारला आला, बाबासाहेब तुम्हाला या भारतात संविधान लिहिताना खूप त्रास झाला असेल, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, माझ्या समोर छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य होतं, त्यामुळे मला भारताचं संविधान लिहिताना कुठलाही त्रास झाला नाही. कलुषित करण्याचं परंतु या ठिकाणी मी मोठ्यांना वडीलधाऱ्यांना काही सांगणार नाही, परंतु जे या शाळेचे विद्यार्थी आहे, बालमित्र आहे, मित्रांनो, या देशावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी जवळपास 7 शतक मुस्लिम शासकांनी राज्य केलं. 150 वर्ष स्वराज्यानंतर ब्रिटिशांनी राज्य केलं. मुस्लिम शासकांविरुद्ध छत्रपती शिवरायांनी जी लढाई सुरू केली होती ती कोणत्याही प्रकारे धार्मिक लढाई नव्हती, तर ती केवळ आणि केवळ राजकीय आणि सत्तेची लढाई होती. छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये ज्या महत्वाच्या पदावर अनेक मुस्लिम सरदार होते, छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्यांनी मदत केली, ज्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा होता, त्यामध्ये मुस्लिम सरदारांचा खूप मोठा वाटा होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान असती तर मुस्लिम सरदारांनी शिवाजी महाराजांना मदत केली असती का, हा प्रश्न आपण आपल्या अंतःकरणाला विचारावा आणि उत्तर नक्कीच नकारार्थी येईल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर जे घेतलं होतं ते अभिप्रेत नाही. कोणत्याही महामानवाची जयंती साजरी करत असताना त्या कार्यक्रमाचा उद्देश असतो त्या महामानवाचे विचार भावी पिढीला सांगितले पाहिजे, भावी पिढीकडनं त्या विचारांचं आचरण केलं पाहिजे, ते विचार अंमलात आले पाहिजे आणि आपला देश, कोणताही देश हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. त्या देशामध्ये वैचारिक प्रदूषण वाढता कामा नाही. त्या देशातल्या तरुणांची डोके फिरता कामा नये, ती माथेफिर होता कामा नये. तर त्यांनी जे संविधानिक मूल्य आहे ते संविधानिक मूल्य समजून घेतली पाहिजे. समाज एकोप्याने गुण्यागोविंदाने वाढला पाहिजे, कारण समाज जर एकोप्याने गुण्यागोविंदाने राहिला तरच कुठल्याही देशाची प्रगती होत असते. समाज जर विभागला गेला, समाज जर विखुरला गेला, समाजामध्ये गडतड पडले तर कोणत्याही देशाची प्रगती होत नाही. सामाजिक ऐक्य हा कुठल्याही देशाचा, कुठल्याही राष्ट्राचा उभारणीचा महत्वाचा पाया असतो. आणि सामाजिक ऐक्य केव्हा निर्माण होईल, जर या महापुरुषांचे विचार आपण या पिढीपर्यंत प्रॉपर पर्स्पेक्टिव्हने पोहोचवले तरच एक वैचारिक प्रगल्भता या नवीन पिढीमध्ये येईल, सामाजिक ऐक्य निर्माण होईल आणि देशामध्ये निकोप वातावरण राहील.